जून नंतर ग्रामीण भागामध्ये म्हणजे राज्यभरामध्ये प्रवासाचे निर्बंध काही प्रमाणात उठवण्यात आले आणि त्यानंतर मग कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये ग्रामीण भागात विशेषतः वाढ व्हायला लागली। याचं एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे लोक स्वतःहून तिथे क्वारंटाईन होत नव्हते, बाहेरून आलेले अनेक जण आपली माहिती देत नव्हते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सातारा, कराडमध्ये, कोल्हापूरमध्ये संख्या वाढताना दिसली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सातारा जिल्ह्यातल्या कोविड विषयातल्या विविध गोष्टींचा आढावा घेतला आणि त्यानंतर राजेश टोपे यांनी एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली। शरद पवार सुद्धा या पत्रकार परिषदेला होते। सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यावर भर आणि अधिकाधिक बाधित लोकांच्या चाचण्यांचं प्रमाण वाढवा असंही ते म्हणाले। त्याचप्रमाणे जे रुग्ण आहेत त्यांच्या सहवासात येणारे जे इतर लोक आहेत त्यांच्या सुद्धा चाचण्यांचं प्रमाण वाढवा असं देखील राजेश टोपेंनी आदेश दिलेले आहेत। या ठिकाणी साताऱ्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीतले काही प्रश्न उपस्थित झाले होते। मग ते सिव्हिल सर्जनचे असो, काही या ठिकाणी काम करत असणाऱ्या डॉक्टर्सचे असो, तर एकंदरच जरा काही मोठं ऑपरेशन सिव्हिल हॉस्पिटलचं करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत या ठिकाणचं प्रशासन सुधारायला आणि विश्वासार्हता सामान्य माणसाची वाढायला त्या सगळ्याच गोष्टी तत्परतेने केल्या जातात। तत्परतेचा अर्थ असा की ताबडतोबच केल्या जातील। आता इथे कोल्हापूरमध्ये सुद्धा बरेच डोंगराळ भाग आहे, तिथं जास्त ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध झाली पाहिजे, इथे झाली पाहिजे। ॲम्ब्युलन्सेसच्या बाबतीत दोन्ही कलेक्टर्सनी मोठ्या संख्येने ॲम्ब्युलन्सेस रिक्विजिशन केल्या पाहिजे। हे पूर्वीच महिनाभरापूर्वी आम्ही सांगितले, त्याची जरा अधिक प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशा सुद्धा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी साताऱ्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीतले काही प्रश्न उपस्थित झाले होते। मग ते सिव्हिल सर्जनचे असो, काही या ठिकाणी काम करत असणाऱ्या डॉक्टर्सचे असो, तर एकंदरच जरा काही मोठं ऑपरेशन सिव्हिल हॉस्पिटलचं करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत या ठिकाणचं प्रशासन सुधारायला आणि विश्वासार्हता सामान्य माणसाची वाढायला त्या सगळ्याच गोष्टी तत्परतेने केल्या जातात। तत्परतेचा अर्थ असा की ताबडतोबच केल्या जातील। आणि याबद्दलच बोलण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत IMAचे सदस्य डॉक्टर कपिल बोरावके, पुण्याहून ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये। अगदी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शहरी भागामधली संख्या हळूहळू आटोक्यात येते, पण ग्रामीण भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तर आता प्रादुर्भाव जास्त वाढताना दिसतोय। काय मूळ कारणं वाटतात ग्रामीण भागातला प्रादुर्भाव वाढण्याची तुम्हाला? हॅलो डॉक्टर, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? हां, आत्ता आला आवाज। आपण चर्चा करतोय ग्रामीण भागात का प्रादुर्भाव वाढतोय यावर। तर तुम्हाला कारण काय वाटतात मुळामध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढतोय याबद्दलची? रुग्णसंख्या ग्रामीण भागातल्या आटोक्यात येत नाहीये। मला असं वाटतं की ग्रामीण आणि शहरी दोन्ही असा फारसा फरक आजारामध्ये करण्याची गरज असं वाटत नाही आहे मला, की तो जसा शहरी भागात जसा तो वाढत होता तसाही ग्रामीण भागात वाढण्यासाठी मुळात जेव्हा संपर्कामध्ये एखादा रुग्ण किंवा तो रुग्ण इन्क्युबेशन पिरियडमध्ये दुसऱ्या अबाधित व्यक्तीच्या संपर्कात येतो तेव्हाच हा आजार एकापासून दुसरीकडे पसरणार आहे। त्यामुळे मूळ जे आहे त्याचं जे काही ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हा आजार जातो आहे आणि शहरी भागातही तसंच त्याचं संक्रमण होतं, तसंच त्याचं ग्रामीण भागातही संक्रमण आहे। तर याचं कारण मला असं वाटतंय की समजा शहरी भागातून काही प्रमाणात जेव्हा मायग्रेशन होतं छोट्या गावांमध्ये किंवा काही छोट्या गावांमधून लोक कामानिमित्त शहरामध्ये येतात, प्रत्येक वेळी शहरातलाच माणूस गावी जातो तोच रिस्पॉन्सिबल ह्याच्यासाठी आहे असंही नाही। जेव्हा खेड्यातलाही किंवा छोट्या गावातलाही माणूस काही कामानिमित्त शहरामध्ये येणार आहे तर तो जेव्हा अशा वेळेस येतोय तर तो प्रत्येक वेळेस त्या प्रकारची काळजी घेतोय का? सोशल डिस्टन्सिंग, ज्याला आपण फिजिकल डिस्टन्सिंग हा जास्त चांगला शब्द आहे, तो पाळतोय का? तो चेहऱ्यावरती किंवा नाकावरती मास्क वापरतोय का? मास्क वापरण्याबद्दल त्याला अवेअरनेस आहे का? आणि तो परत गावी गेल्यानंतर स्वतःची काळजी घेतोय का?
या सगळ्याच गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या वाटतात. कारण का तुम्ही जर ट्रेंड बघितला तर ज्या पद्धतीनं आधी मोठ्या शहरांमध्ये आणि मग छोट्या शहरांमध्ये प्रत्येक शहर मला वाटतं एका वेगळ्या फेजमध्ये असल्यासारखं आहे. आणि आता आपण जी समस्या काही दिवसापूर्वी शहरात होती ती आता खेड्यात आहे. तर मला असं वाटतं की तेच ज्या प्रकारचे आपल्याला गोष्टी गरज आहे फिजिकल डिस्टन्सिंगची, तेच खेड्यातही पाळलं गेलं पाहिजे. कारण का जरी लोकवस्त्या एकमेकापासून दूर असल्या तरी शेवटी लोक एकत्र आले की याचं संक्रमण होणार आहे, हे मात्र नक्की. अगदी डॉक्टर, तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे मला मांडताय. असं वाटतं की फिजिकल डिस्टन्सिंग बद्दल अवेअरनेस हां 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 बोला. मला आवाज नाही येते तुमचा. हॅलो डॉक्टर, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा आता पोहोचतोय. हां हां तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे मांडताय, पण आणखीही जी आरोग्य यंत्रणा आहे गावातली, विशेषतः ग्रामीण भागातली, त्याबद्दल काय सांगा? कारण डॉक्टर राजेश टोपेंनी कराडला पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की अनेक शासकीय रुग्णालयं ग्रामीण भागातली आहेत ज्याचं ऑपरेशन करण्याची गरज आहे. शासकीय रुग्णालयांची स्थिती ठीक नाही आणि खासगी रुग्णालयं पैसे जास्त उकळतात, असं त्यामुळे ग्रामीण भागातली रुग्णसंख्या आटोक्यात यायला वेळ लागतोय असं वाटतंय? मला असं वाटतं की कुठल्याही शासकीय गोष्टीबद्दल बोलण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. कारण का शासनाच्या बद्दलच्या कुठल्याही गोष्टी मला ऑथेंटिकली मी सांगणं योग्य राहणार नाही. डॉक्टर साहेब, एक तर विलगीकरणाचा मुद्दा आहे आणि आणखी एक महत्त्वाचं बोललं जात आहे ते म्हणजे दुर्लक्ष केलं जात आहे. खूप वेळा लोक माहिती लपवत आहेत आणि ऐन वेळेला अगदी शेवटच्या क्षणी खूप जास्त त्रास झाल्यानंतर मग डॉक्टरांशी किंवा रुग्णालयांशी संपर्क साधला जातोय आणि त्यामुळे सुद्धा रुग्णसंख्या वाढतीये. याच्याशी मी सहमत आहे. मला असं वाटतं की काय होतंय की जेव्हा रुग्णांना अशा प्रकारचे सिम्पटम्स येतात किंवा लक्षणं दिसतात जी कोरोनामध्ये असू शकतात, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच लोकांचा हा प्रयत्न राहतोय की जेणेकरून कोरोनाची टेस्ट कशी अवॉइड करता येईल. कारण का त्यांना असं वाटतं की ज्या काही पेशंट्सशी आम्ही बोलतो त्या मला असं वाटतं की त्यांना ही भीती आहे की अरे आपण जर आपल्या घरातला संशयित म्हणून कोरोना बाधित म्हणून गेलो आणि आपली टेस्ट केली आणि आपली जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपल्याला त्या पूर्ण यंत्रणेमध्ये अडकावं लागतंय की मग आपल्या घरच्यांची टेस्ट आली, मग आपलं विलगीकरण आलं. या सगळ्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या काळात रुग्णांकडून केला जातो. बहुधा त्यामुळे सुरुवातीला जेव्हा अगदी सौम्य सिम्पटम्स असतात तेव्हा थोडासा रिलक्टन्स आहे पेशंट्सचा टेस्ट करण्याबद्दल किंवा ते सिम्पटम्स सांगण्याबद्दल, किंवा ते सिम्पटम्स हा नेहमीचा साधा सर्दी खोकला आहे आणि आपण थोडेसे औषधं ओव्हर द काउंटर ड्रग्स घेऊन कमी करूयात का किंवा ते अंगावरच काढूयात का, अशा प्रकारे हा जो तुमचा मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे की अशा प्रकारचे काही जर सिम्पटम्स तुम्हाला असतील, अशी काही लक्षणं असतील तर आपण एक समाजाचा महत्वाचा घटक आहात. आपले जी काही लक्षणं आहे ती लवकर तुम्ही डॉक्टर समोर जाऊन मांडल्याने तुम्ही स्वतःलाही बरं करण्यामध्ये खूप मोठी मदत करत आहेत. त्याचबरोबर तुमच्यामुळे जो काही धोका दुसऱ्याला होऊ शकतो तो धोका सुद्धा आटोक्यात ठेवण्यासाठी तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत करत आहात. याविषयी अवेअरनेस होणं गरजेचं आहे. आणि ती भीती की बाबा मला जर टेस्ट करायला मी सांगितलं आणि माझी टेस्ट झाली तर मग मला विलगीकरण करायला लागेल, माझ्या घरच्यांना विलगीकरण करायला लागतंय, आणि तुम्ही किती नाही म्हटलं तरी तो एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये जाण्याची भीती थोडीशी सामान्य जनतेमध्ये असल्यामुळे बहुधा टेस्ट टाळली जाते असं मला वाटतं किंवा सिम्पटम्स लपवले जात आहेत. डॉक्टर, आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे डॅशबोर्डचा. तर जे डॅशबोर्ड जसं काही ठिकाणी वापरला गेलाय तर ग्रामीण भागामध्ये डॅशबोर्ड वापरण्याबाबत काय सांगाल तुम्ही? हे कितपत संयुक्तिक आहे, त्याचा किती उपयोग होऊ शकतो? मला असं वाटतं की उपयोग होऊ शकतो, कारण का आता टेक्नॉलॉजी अगदी छोट्या गावापर्यंत पोहोचलेली आहे. इंटरनेटचा वापर ही ऑलमोस्ट सगळीकडे होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर त्यांना माहिती उपलब्ध झाली की बाबा कुठे अवेलेबल आहे, किती प्रमाण आहे, तर मला असं वाटतं की नक्कीच त्याचा त्यांना उपलब्धता जर झाली अशा डॅशबोर्डची
तर त्यांना उपयोग होऊ शकेल. कारण का आता पूर्वीसारखं नाही, आता मला वाटतं प्रत्येक जणाकडं बऱ्यापैकी लोकांकडं स्मार्टफोन आहेत, मोबाईल आहेत, इंटरनेट आहे, गावोगावी कव्हरेज आहे. तर मला असं वाटतं अशा वेळी डॅशबोर्डचा त्यांना उपयोग नक्की होऊ शकेल. 100% कुठलीच गोष्ट उपयोगी नाही आहे, पण ते केल्याने नक्की फायदा होईल असं माझं पर्सनल मत आहे. या डॅशबोर्डची वैशिष्ट्य काय सांगता येतील? काय म्हणजे कशामुळे याचा फायदा होऊ शकतो? महत्त्वाचं म्हणजे कुठल्या रुग्णालयामध्ये किती प्रमाणात उपलब्धता आहे, ऑक्सिजनचे बेड किती आहेत, ऑक्सिजन नसलेले बेड किती आहेत, व्हेंटिलेटरचे बेड किती आहेत, या संदर्भातली सर्व माहिती त्या डॅशबोर्डवर उपलब्ध असते. आणि कुठलीही गोष्ट जेव्हा आपण नवीन आणतो तेव्हा ती भले तो डॅशबोर्ड असेल, ती सुरुवातीच्या काळात अपडेशन असेल, काही असेल तर थोडासा सुरुवातीला त्याचं कार्यक्षमता म्हणजे सुरळीत होईपर्यंत वेळ जाणार आहे. पण एकदा त्याची सवय झाली आणि सगळं अपडेशन वेळेवर व्हायला लागलं की हे नक्कीच उपयोगी पडू शकेल असं मला तरी वाटतंय. आणखी तुम्ही मगाशी जो शब्द वापरलात की सकारात्मक जागरूकता करणं खूप महत्त्वाचं आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये, याबद्दल काय सांगाल? कारण आत्तापर्यंत अनेक प्रकारे सांगितलं गेलंय, पण गैरसमज खूप आहेत या बद्दलचे, त्यामुळे त्यामुळे दुर्लक्ष खूप होतंय किंवा हलगर्जीपणा केला जातोय किंवा भीती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातल्या रुग्णांमध्ये अजूनही खूप जास्त भीती आहे याबद्दल, आणि म्हणून डॉक्टरांशी संपर्क साधला जात नाही किंवा रुग्णालयांपर्यंत पोहोचवलं जात नाही त्या रुग्णाला. मला असं वाटतं मला असं वाटतं की प्रामुख्याने 2 प्रकारचं वर्गीकरण याच्यात करता येईल. एक, ज्यांना खूप भीती आहे, आणि दुसरा वर्ग ज्यांना भीतीच नाही. असे 2 एक्स्ट्रीम्स क्लास आहेत बहुतेक सोसायटी समाजामध्ये. आणि मला वाटतं भीती जी आहे ती भीती 2 प्रकारची असू शकते. भीती मी मगाशी म्हटलं तसं की ह्या सर्व प्रोसेसमध्ये जाण्याची भीती, भले ती प्रत्यक्ष आजाराची जरी भीती नसेल तरी ह्या सगळ्या प्रोसेसमधून जायला लागतंय, ही भीती. दुसरी भीती की आजाराबद्दल असलेले गैरसमज, की बाबा आपल्याला हा कोविड-19 झाला म्हणजे आता हे काहीतरी ह्यातून आपण बाहेर पडणं शक्य नाही, अशा प्रकारचं जे काही पेशंट्सच्या मनामध्ये असेल तर ते त्यांच्या मनातून जाणं खूप गरजेचं आहे. कारण का तुम्ही जर आकडेवारी बघितली तर त्या आकडेवारीनुसार आपल्याला असं म्हणता येईल की जर योग्य प्रमाणात किंवा वेळीच, टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे, योग्य वेळीच जर आपण उपचारासाठी गेलो तर त्याचा नक्कीच फायदा होतोय. म्हणून मला असं वाटतं की ह्या दोन्ही ग्रुपला, जिथे ज्यांना भीती आहे ती भीती काढणंही गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जे अजिबातच घाबरत नाही आहेत या आजाराला, त्यांच्यामध्ये घाबरणं नाही हे चांगलं आहे, पण सकारात्मक जागृती दुसऱ्याबद्दल की आपल्यामुळे तो दुसऱ्याला संक्रमित करत नाही याची काळजी घेणंही गरजेचं आहे, आणि त्याबद्दल प्रबोधन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. डॉक्टर, आता सण उत्सवाचे सगळे दिवस आहेत, सकारात्मक असायला हवं ते. अगदी अगदी. आता सण उत्सवाचे दिवस आहेत, गणपती उत्सव येतोय आणि प्रत्येकाला या कालावधीमध्ये आपल्या गावी, आपल्या घरी जावंसं वाटत असतं. त्यामुळे करोनाच्या या काळामध्ये जरी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला गेला नाही तरी प्रवास मात्र होणार. अनेक जण, किमान काही जण तरी या निमित्तानं एकत्र येणार. अशा वेळेला हा धोका जास्त वाढतो. तुम्ही काय विशेष सूचना कराल यासाठी? कारण भरपूर जण आत्तापासूनच आता प्रवासाला निघाले असतील. मला असं वाटतं की कुठलाही सण साजरा करणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, पण तो सण साजरा करत असताना किंवा एखादी गोष्ट करत असताना आपल्याला स्वतःच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही प्रवास करत असाल किंवा तुम्ही कुठे एखाद्या गावी जाणार असाल तर आपण स्वतः, आपल्याला कसल्याही प्रकारची लक्षणं नाहीत याची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपण प्रवास करण्याच्या आधी आपल्याला कोणत्याही प्रकारचे लक्षणं असतील तर आपण जर गावी जाणार असू तर आपली ही लक्षणं आहेत, ही लक्षणं कोविड संदर्भात नाही आहे ना, या संदर्भात डॉक्टरांना भेटून त्या संदर्भात सल्लामसलत करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर काही टेस्ट करणं गरजेचं असेल. आणि मला असं म्हणायचं की पूर्णत्वपणे याची खात्री करून की आत्ता आपल्याला कुठल्याही प्रकारचे असा संसर्ग नाही, आणि मी जिथे जातोय तिथे आपल्या बांधवांना, आपल्या गावातल्या लोकांना, आपल्या जवळच्या लोकांना आपण हा त्रास वाढवत नाही त्यांचा. तसंच गावाकडून पण शहरामध्ये येताना परत आपल्याला गावी जायचं आहे, तर परत गावी आल्यानंतर आपल्या घरामधले वृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी आपण धोका ठरत नाहीये ना,
याचीही काळजी घेणं त्यांना गरजेचं आहे. सिम्पटम्स असतील, लक्षणं असतील तर अशा प्रकारचा प्रवास टाळावा किंवा प्रवास करण्यापूर्वी आपण पूर्णपणे खात्री करून घ्यावी की आपल्याला या संदर्भात कुठलेही लक्षणं नाहीत किंवा ही लक्षणं कोविडची नाहीत. तर त्याची बऱ्याच प्रकारे मदत होईल. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने स्वतःच रिस्पॉन्सिबल होणं खूप गरजेचं आहे. कारण का जोपर्यंत तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल होत नाही तोपर्यंत पूर्ण ताण यंत्रणेवर देणं मला फारसं योग्य वाटत नाही. कारण का आपण एक जेव्हा रिस्पॉन्सिबल नागरिक आहात तेव्हा ही आपली जबाबदारी आहे की एखादी गोष्ट करताना आपण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास करत नाही याची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. आणि या संदर्भात मला वाटतं अँटीजेन टेस्ट जी आहे जिचा रिपोर्ट काही क्षणात येतो, अर्ध्या तासात येऊ शकतो, आणि आपल्याला जर असे सिम्पटम्स असतील तर अँटीजेन टेस्टचा वापर करावा का या संदर्भात मला वाटतं विचार होणं गरजेचं आहे की अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह असेल तर ती जास्त परिणामकारक ठरू शकते का, असा याबद्दलचा माझा विचार आहे. मला असं वाटतं तज्ज्ञांनी त्याबद्दल मत मांडावं की अँटीजेन टेस्ट कितपत उपयोगी पडेल या मायग्रेशनच्या क्वेश्चन्समध्ये किंवा ट्रॅव्हलच्या क्वेश्चन्समध्ये, त्याचा कितपत वापर करता येऊ शकतो का. अगदी डॉक्टर, आणखी तुमच्याशी बोलायचं याच महत्त्वाच्या मुद्द्यावर, पण वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर परत भेटूयात. आपण चर्चा करतोय ग्रामीण भागामध्ये जो प्रादुर्भाव वाढतोय कोरोनाचा, त्यापासून सुटका कधी आणि कशी मिळणार याबद्दल. आणि आपल्यासोबत डॉक्टर कपिल बोरावके आहेत पुण्याहून. डॉक्टर साहेब, अगदी कमी वेळ राहिलाय, पण अगदी जाता जाता तुम्ही थोडक्यात काय सल्ला द्याल ग्रामीण भागातला विशेषतः वाढता प्रादुर्भाव बघता? मला असं वाटतं की ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव रोखणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या रोखण्यामध्ये सर्वात मोठा सहभाग आपल्याला अवेअरनेस क्रिएट करणं आहे. त्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती की हा आजार आता फक्त शहरापुरता राहिलेला नाही किंवा जिथे दाट लोकवस्ती आहे तिथेच फक्त राहिलेला नाही, तर हा छोट्या गावांमध्ये पण पसरतो आहे. हा आजार पसरण्याचं मुख्य कारण ड्रॉपलेट इन्फेक्शन जसं आपण म्हटलं तर तोच आहे. त्यासाठी आपल्याला जे काही नियम घालून दिलेले आहेत सरकारने की मास्क वापरणे आणि अंतर ठेवणे दोन व्यक्तीमध्ये, किंवा जिथे मास गॅदरिंग, जिथे लोकांचा घोळका समूह अवॉइड करणे किंवा टाळणे हे अतिशय गरजेचं आहे. जिथे शक्य नाही, जिथे गरजेचं जाणं नाही तशा ठिकाणी जाणं टाळणे. आणि मला असं वाटतं घरामध्ये वृद्ध व्यक्ती आणि तरुण व्यक्ती यामध्ये काहीतरी बॅरियर किंवा दोघांमध्ये विलगीकरण होणं गरजेचं आहे. काम करणंही गरजेचं आहे. आणि एखादा जर बाहेर जात असेल तर घरामध्ये आल्यानंतर आपल्या घरातल्या वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना कसं काय आपण संरक्षण करू शकू आपल्यापासून या संदर्भातही विचार होणं गरजेचं आहे. आणि जितका जास्तीत जास्त सहभाग हा लोकांचा यामध्ये राहील तितक्या लवकरात लवकर आपण याच्यावर नियंत्रण मिळवू शकू. आणि मला असं वाटतं की यात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती जर आपण पालन करू शकलो तर मला असं वाटतं की आपण ह्याच्यावर विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्ह राहून, म्हणजे याच्या संदर्भात भीती न बाळगता, चुकीचे समज न बाळगता पॉझिटिव्ह राहून आपल्याला हे टाळण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देणं गरजेचं आहे, असं माझा सल्ला राहील सगळ्यांना. अगदी खरं खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडले डॉक्टर, आणि महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शहरी भागापुरता कोरोना मर्यादित राहिलेला नाही आहे. ग्रामीण भागातला प्रादुर्भाव वाढतोय. तुमच्या मनातली भीती काढा, अनावश्यक काळजी काढा, आणि जर लक्षणं काही दिसत असेल तर लवकरात लवकर रुग्णालयाला डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि त्याचबरोबर जे अगदी साधे नियम आहेत, मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, हे करा. आणि या सगळ्या गोष्टींमुळे किमान प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो. जो संसर्ग आहे तो कमी होण्यास मदत होऊ शकते. यानंतर आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.